नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने आयोजित केलेल्या आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेच्या आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज ज्यांचं सत्र आहे ते प्राध्यापक प्र के घाणेकर, संपूर्ण महाराष्ट्राला दुर्ग अभ्यासक आणि व्याख्याते म्हणून परिचित आहेत. घाणेकर सरांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामध्ये आवास इथं झाला. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी MSc वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी या विषयामध्ये केलं आणि त्याच विषयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना पुण्यातल्या
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून ते वनस्पतीशास्त्र या विषयाचे विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. सरांना लहानपणापासून दुर्ग भ्रमंतीची विशेषतः खूप आवड होती आणि त्यातनं त्यांच्या किल्ल्यांच्या भ्रमंतीला सुरुवात झाली. किल्ले, इतिहास, हिमालय, गिर्यारोहण, निसर्ग, विज्ञान, भटकंती, पर्यटन अशा वेगवेगळ्या विषयांवर सरांची आजपर्यंत 68 पुस्तकं प्रकाशित झाली. प्रत्येक विषयामध्ये सविस्तर माहिती देत असताना सरांनी त्याच्याबरोबर त्यांनी काढलेले फोटोसुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे सगळीच पुस्तकं माहितीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी ही पुस्तकं आहेत आणि त्यामुळे ती पुस्तकं वाचकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो अशा प्रकारची आहेत. सरांनी आजपर्यंत जवळजवळ 1500पेक्षा अधिक ही व्याख्यानं दिलेली आहेत. 2000पेक्षा अधिक लेख सरांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेत. मग ते वर्तमानपत्रात असतील नाही तर मासिकात असतील. इतकं मोठं लेखन सरांनी या पुस्तकांबरोबरच केलेलं पण आहे. आजवर महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे मिळून सरांनी जवळजवळ 300पेक्षा जास्त किल्ले प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. हे किल्ले पाहताना अनेकदा सर आपल्यासोबत अनेक मित्रांना घेऊन गेलेले आणि अशा सगळ्या समूहाबरोबर त्यांनी ते किल्ले पाहिलेत. अनेक किल्ले त्यानंतर सरांनी वेळोवेळी लोकांना दाखवलेत. त्यामध्ये विशेषतः किल्ले रायगडाचा विशेष उल्लेख करावा लागेल. अनेक मोठ्या समूहांना सरांनी आजपर्यंत रायगड किल्ला नेऊन दाखवला आहे, त्याची सगळी माहिती सांगितली आणि अन्य किल्ल्यांबाबतही ते अनेक वेळा असे त्यांच्याबरोबरच्या मित्रमंडळींना घेऊन गेलेत. अनेक मित्रमंडळी आजही त्यांना विनंती करत असतात की आम्हाला एखादा किल्ला दाखवा आणि सर त्या किल्ल्यावर जाऊन त्या सगळ्या मंडळींना तो किल्ला दाखवत असतात. सरांनी हिमालयातही गिर्यारोहण केलं आहे अनेक वेळा, म्हणजे 12पेक्षा अधिक वेळा ते हिमालयातसुद्धा गेलेत. तिथलेसुद्धा त्यांनी असंख्य फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि सरांचा अजून एक छंद लहानपणापासूनचा सांगायचा तर तो म्हणजे त्यांनी वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये आलेल्या कात्रणांचा संग्रह केला आहे. हा संग्रहसुद्धा आपल्याला थक्क करणार आहे, कारण त्याचा आकडा 22,000 कात्रणांच्या पुढे जातो. एवढा मोठा कात्रणांचा संग्रह असलेला क्वचितच कोणी दुसरा अभ्यासक किंवा संशोधक आपल्याला आढळेल. आणि त्यामुळे अनेक जुने संदर्भ हे सरांच्याकडे आपल्याला सहज उपलब्ध होतात. याचं कारण हा अशा प्रकारचा माहितीचा साठा हा सरांकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये वनस्पती, नाणी, शंखशिपले, जीवाश्म, निसर्ग अशा विविध विषयांचे फोटो सरांनी काढले. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सरांनी अनेक या फोटोंच्या स्लाईड्ससुद्धा बनवल्यात. त्यामुळे खूप वेळेला व्याख्यानं देत असताना सर या स्लाईड्ससुद्धा त्याच्यासोबत दाखवतात. आजसुद्धा जे आपलं सत्र असणार आहे त्या सत्राचा विषय आहे दुर्ग भ्रमंती, काल, आज आणि उद्या. ह्या विषयामध्ये सुद्धा सर आपल्याला अनेक पुस्तकंही दाखवणार आहेत, त्यांची मुखपृष्ठ दाखवणार आहेत आणि त्यासहच ती माहिती देणार आहेत. एका अर्थाने ही एक प्रकारची स्लाईड आहे असं म्हणायला हरकत नाही. सरांनी अनेक समित्यांवर काम केलं आहे, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या गडसंवर्धन समितीवर सुद्धा सल्लागार सदस्य म्हणून सरांनी काम केलेलं आहे. आज वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा सरांची शारीरिक तंदुरुस्ती ही पाहण्यासारखी आहे. अतिशय नियमित रोज पहाटे उठून केलेला व्यायाम हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि सरांनी आयुष्यामध्ये कधी दुचाकी वापरली नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या कधी काही हा प्रश्न नव्हता, परंतु सरांनी कायम ते पुणे शहरात राहत असले तरी पुणे शहरभर फिरताना ते एकतर चालत जातात किंवा सायकलवरनं जातात. हे सरांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं व्यायामामुळं त्यांनी तंदुरुस्ती राखली आहे. आज 70व्या वर्षीसुद्धा एखाद्या किल्ल्यावर ते सहज चढून जाऊ शकतात आणि किल्ला चढून जात असताना सुद्धा त्याची माहिती सांगतात. किल्ला फिरत असताना त्याची माहिती सांगतात. त्यांना त्यामध्ये कुठेही दम लागत नाही. अशा प्रकारचं एक चैतन्यदायी उत्साही व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर व्याख्यानासाठी उपलब्ध झाले आपल्याला. आणि म्हणून या व्याख्यानासाठी
मी प्राध्यापक प्र के घाणेकर यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त या व्याख्यानमालेत त्यांनी व्याख्यान देण्याचं मान्य केलं आणि त्याप्रमाणे ते आज ते व्याख्यान देत आहेत. याबद्दल त्यांचे मी आभारही मानतो. आपल्या सगळ्यांना अजून एक माहिती मला सांगावीशी वाटते. आज हे जे सत्र आहे हे या व्याख्यानमालेचं 3रं सत्र आहे. ही व्याख्यानमाला फेसबुक आणि यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यामुळं हे व्याख्यान आपल्या मित्रांनासुद्धा आपण सुचवू शकता. यूट्यूबवर फेसबुकवर आपल्याला नंतरसुद्धा ही व्याख्यानं पाहता येतील. आपल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सगळ्यांनी जरूर सबस्क्राईब करावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो आणि प्राध्यापक प्र के घाणेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. धन्यवाद. माझे मित्र पांडुरंग बलकवडे, बाळासाहेब बलकवडे यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने माझ्याकडून त्यांना लक्ष शुभेच्छा. खऱ्या इतिहासाच्या मागे त्याच्या प्रतिपादनासाठी हा माणूस सतत ताठ उभा राहिला आहे. शेकडो व्याख्यानं, असंख्य पुरस्कार, अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग आणि अनेक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग ही बाळासाहेबांची वैशिष्ट्ये आहेत. असंख्य अडचणींना तोंड देऊन पांडुरंगरावांनी अनेक किल्ले पाहिलेत. मी अशा काही भेटी केलेल्या आहेत आणि म्हणून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने हा जो 60 व्याख्यानांचा एक संकल्प सोडला आहे त्याच्यामध्ये दुर्ग भ्रमंती काल, आज आणि उद्या असा विषय तुमच्याशी इथे बोलायला आलेलो आहे. कसं आहे, ज्या वेळेला पोटात बॉम्ब घेऊन विमान आकाशात उडालं त्या क्षणी जगातल्या सगळ्या किल्ल्यांचं महत्त्व संपलं. पण मग या किल्ल्यांवर जायचं कशाला, किल्ल्यांबद्दल बोलायचं, ऐकायचं, लिहायचं कशाला, असा प्रश्न मनामध्ये येऊ शकतो. पण असं आहे की आपल्या तेजस्वी इतिहासाचे हे जे साक्षीदार आहेत त्यामध्ये किल्ल्यांचं स्थान अपरंपार आहे. त्यांच्याकडनं स्फूर्ती आपल्याला मिळण्यासाठी या किल्ल्यांवर जायचं असं मी म्हणेन. एका प्रसिद्ध गिर्यारोहकाचं वाक्य खूपच प्रसिद्ध आहे. त्याला एकदा एकाने विचारलं की तुम्ही या डोंगर शिखरांवर, हिमालयातल्या उंच उंच शिखरांवर जाता कशाला? तो म्हणाला, बिकॉज दे आर देअर, ते आहेत म्हणून जातो. तर तसंच महाराष्ट्रात किल्ले आहेत म्हणून तर आपण जातोच, पण त्याच्यापेक्षा वेगळं असं की आपल्याला त्या किल्ल्यांबद्दल एक आत्मीयता आहे. जगामध्ये किल्ले तर सगळीकडेच आहेत, पण त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना त्या किल्ल्यांबद्दल आत्मीयता आहे का? तर याचं सगळीकडेच उत्तर काही होकारार्थी येईल असं नाही. तर म्हणून हे या इतिहासाचे साक्षीदार, त्यांच्याकडनं स्फूर्ती आपल्याला मिळावी म्हणून आपण जातो. आणखी दुसरं एक वेगळे पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये असंख्य किल्ले आहेत, शेकडो किल्ले आहेत. त्याच्यामध्ये वैविध्य पण खूप वेगवेगळं आहे आणि जवळजवळ 1,500-2 हजार वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये दुर्गबांधणी झालेली आपल्याला दिसते. म्हणून हे किल्ले अतिशय महत्त्वाचे आहेत. सह्याद्रीतल्या किंवा सातपुड्यातल्या एखाद्या डोंगर शिखरावर जाऊन आपण उभं राहिलं आणि चहूबाजूनी नजर फिरवली तर दर 4-2 शिखरांआड एखाद्या डोंगराला तटबंदीचं शेलापागोटं चढवलेलं आपल्याला दिसतं. त्यांना आपण किल्ले असं म्हणतो. शिवाजी महाराजांचं नाव या किल्ल्यांशी अतूट संबंध आहे त्याचा. श्री शिवछत्रपतींनी यातल्या बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर आपली पायधूळ झाडलेली आहे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आपलेच पूर्वज या गडकोट किल्ल्यांवर ताठ मानेनी वावरलेले आहेत. आपल्याच पूर्वजांनी घामाचा पाऊस पाडून हे किल्ले बांधले आणि रक्ताचा सडा शिंपून हे किल्ले जागते ठेवले. म्हणूनही या किल्ल्यांकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला मी दुर्ग भ्रमंती काल, आज आणि उद्या असं म्हणतोय तर काल म्हणजे किती मागे आपण जायचं
तर साधारणपणे मध्ययुगापर्यंतच आपण जाणं आत्ता माझ्या वेळेमध्ये आणि एकंदर विषयाच्या संदर्भात मला जाता येईल. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी. 1818 साली ईस्ट इंडिया कंपनीचे प्रॉथर आणि प्रिझलर असे 2 सेनापती महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी केवळ 6 महिन्यात महाराष्ट्रातले हे शेकडो किल्ले जिंकून घेतले. 25 वर्ष औरंगजेब हे किल्ले जिंकण्यासाठी झटत होता. अब्जावधी रुपयांचा खजिना, हजारो सैनिक आणि प्रचंड दारुगोळा, नामवंत सेनापती असं असूनही त्याला हे जमलं नव्हतं. ते प्रॉथर आणि प्लिझरनी 6 महिन्यात करून दाखवलं. त्यानंतरची जी परिस्थिती आहे ती थोडी वेगळी आहे. रायगडासारखा महत्त्वाचा किल्ला, शिवाजी महाराजांची राजधानी असणारा, 1818 ते 1883 या रायगडावर जायला सगळ्यांना बंदी घातलेली होती. कोणीही वर जाऊ शकत नव्हतं, कारण तिकडनं प्रेरणा घेऊन खाली येतील ते व्हायला नको होतं इंग्रजांना. जवळजवळ 65 वर्ष या किल्ल्यावर कोणाला जाता आलं नव्हतं. किंवा पॉटिंजर या नावाचा पुणे आणि काही परिसराचा प्रदेश ज्याच्या ताब्यात होता, कलेक्टरसारखी त्याचा हुद्दा होता, त्यांनी तर एका आपल्याला कॅप्टन ईस्टनस या नावाचा एक आपला सेनापती महाराष्ट्रामध्ये पाठवला आणि त्याला त्याचं उद्दिष्ट असं होतं, शिवनेरी, हरिश्चंद्रगड, हरसर, चावण, जीवधन, नारायणगड ह्या सगळ्या किल्ल्यांच्या वर असणाऱ्या वास्तू पाडून टाकायच्या, किल्ल्यावरची पिण्याच्या पाण्याची टाकी फोडून टाकायची, तटबुरुजांचा विध्वंस करायचा आणि शक्य झालं तर जाण्या येण्याच्या ज्या सोप्या वाटा आहेत त्या नादुरुस्त करून टाकायच्या, म्हणजे या किल्ल्यांवर कोणी जाणार नाही. तर रायगडासारख्या किल्ल्याच्या नशिबी उपेक्षा आली, जनसंपर्क संपला आणि या बाकीच्या किल्ल्यांच्या, आणि हेच अनेक ठिकाणी झालं, बाकीच्या किल्ल्यांच्या बाबतीत त्यांची नासधूसच केली गेली. पण तरीही आपल्याला हे किल्ले प्रेरणा देतात. या किल्ल्यांवर शिवकाळामध्ये कोणी गेलं होतं का नाही, तर नक्कीच गेलं होतं. शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे सगळे सैनिक, सरदार दरकदार, त्यांचे मंत्री, ही सगळी मंडळी तर किल्ल्यांवर जात येत होतीच. पण परदेशातून शिवाजी महाराजांकडे भेटायला जी माणसं यायची ती पण या किल्ल्यांवर गेल्याच्या नोंदी त्या पाश्चात्यांनीच करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्याही काळात दुर्गभ्रमंती चालू होती, पण ती काहीतरी कारणांसाठी होत होती. काही त्यांची उद्दिष्ट होती त्या पाश्चात्यांची, काही करार करायचे होते म्हणून ते येत होते. यानंतर औरंगजेबाच्या काळामध्ये पण काही मंडळी इथे येत होती, पण तिथे किल्ले जिंकून घ्यायला येत होती. त्यावेळेला किल्ल्यांच्या आश्रयाने सह्याद्रीमध्ये चढ उतार करायला सोयीचे ठरणारे घाटमार्ग याच्या याद्या औरंगजेबाने करून घेतलेल्या आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे या किल्ल्यांचे नकाशे आणि किल्ल्यांच्या काही प्रतिकृती म्हणजे मॉडेल्स ही त्यांनी काही करून घेतलेली आपल्याला नोंदी मिळतात त्याच्या. पण आज ते नकाशे किंवा ती मॉडेल्स आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत. शिवकाळामध्ये, म्हणजे औरंगजेब आणि शिवकाळ हे एकाच काळातले आहेत, तर त्या काळामध्ये देखील कविराज भूषणासारखा माणूस अनेक किल्ल्यांवर गेलेला दिसतो, कारण त्याच्या काव्यामध्ये तसे उल्लेख आपल्याला मिळतात. पण भूषणाची जी वर्णनं मिळतात किल्ल्यांची ती अतिरंजित आहेत, म्हणजे अवास्तव आहेत. त्यामुळे त्यावेळेला किल्ले कसे होते, त्यावेळेला त्या किल्ल्यांवर कुठे काय होतं, त्या ठिकाणाच्या वास्तूंची नावं काय होती, तोफा किती होत्या, त्यांचा पल्ला किती होता, अशी ज्याला आपण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणतो ती आपल्याला या कुठल्याही गोष्टीतनं मिळत नाही. याची सुरुवात झाली ती मोठी गमतीशीर 19व्या शतकाच्या मध्यानंतर, म्हणजे 1862 साली आपण म्हणू. एक संदर्भ आपल्याला मिळतो, गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्ट्स
1862 असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं कव्हर आपल्याला इथे आत्ता दिसतं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या मुंबई इलाख्यातल्या म्हणजे कराचीपासनं कारवारपर्यंत एवढ्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशात कोणचे किल्ले आहेत, त्यांची त्यावेळची स्थिती काय होती, तिथे लढाऊ फौज किती ठेवता येईल, अशा तऱ्हेची माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर किल्ल्यांबद्दल ज्याला आपण फिजिकल इन्फॉर्मेशन म्हणतो किंवा ॲक्च्युअल तिथे काय आहे, त्याची परिस्थिती काय होती, याची माहिती मिळणारं पहिलं पुस्तक महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दलचं म्हणून आपल्याला या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. शिवकाळामध्ये अशा तऱ्हेची माहिती नाही आहे, पण तरीही आज्ञापत्र हे जे पुस्तक आहे, 5 छत्रपतींचे अमात्यपद भूषवणारे रामचंद्र पंत अमात्य यांनी त्या पुस्तकाचं लिखाण केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग अशीच त्या पुस्तकाची सुरुवात आहे असं आपण म्हणू. आणि त्याच्यामध्ये किल्ल्यांच्याबद्दलचा बारीक बारीक तपशील आपल्याला मिळतो, पण एका किल्ल्याची खूप माहिती असं काही आपल्याला मिळत नाही. त्याचप्रमाणे आणखी एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे गडकोट दुर्ग आणि त्यांच्या वास्तू. प्रख्यात इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी त्या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. मग अभिलाषितार्थ चिंतामणी असेल, मैमत असेल, असे समरांगण सूत्रधार असेल, या पुस्तकांमध्ये किल्ल्यांबद्दल काय लिहिलेलं आहे याची आणि राजव्यवहार कोश याच्याबद्दलची माहिती त्यात मिळते. पण एका किल्ल्याची अशी माहिती जी आपल्याला गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्समध्ये मिळते ती या पुस्तकातनं मिळत नाही. त्यानंतर मग 1864 कॉन्ट्रेल या नावाचा एक लेखक किंवा एक फिरस्ता महाराष्ट्रामध्ये आला. अनेक किल्ल्यांवर तो गेला. त्याच्यामध्ये डेक्कन सीन्स या नावाचं एक पुस्तक त्यांनी 1864 प्रकाशित केलं. 51 पानाचंच पुस्तक आहे, पण त्याच्यामध्ये या किल्ल्यांची वर्णनं, किल्ल्यांची दारं कशी आहेत, किल्ल्यांवर जायचे रस्ते कसे आहेत, किल्ल्यावर काय आहे, याची माहिती आपल्याला या कॉन्ट्रेलच्या पुस्तकामध्ये बघायला मिळते. त्यानंतर 1878 रेव्हरंड फ्रान्सिस गेल हा एक असाच प्रवासी इथे आला. त्यांनी गुडवर्ड नावाचं एक मासिक होतं, त्याच्यामध्ये काही लेख लिहिले. त्या लेखात तर माहिती आहेच, पण त्यांनी काढलेली काही रेखाचित्र या गुडवर्ड मासिकामध्ये छापलेली आहेत. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या किल्ल्यांची अवस्था काय होती, कशा स्वरूपात ते होते, आज जे वास्तुविशेष आपल्याला दिसतात ते त्यावेळेला कसे होते, याची माहिती या गेलमुळे आपल्याला उपलब्ध होते. मुंबई इलाख्याचा गव्हर्नर असणाऱ्या सर रिचर्ड टेम्पल यांनी 1878 ते 1885 रायगडाला काही भेटी दिलेल्या आपल्याला दिसतात. आणि रायगडबद्दल त्यांनी लिहिलं आहे, शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं आहे, पण त्यांनी काही रेखाचित्र काढलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी रेखाचित्र आहेत. ती सगळी उपलब्ध नाही आहेत आपल्याला आज झालेली, पण ती मिळवता येणं अशक्य नाही आहे. तर किल्ल्यांची चित्र काढल्यामुळे त्यावेळची त्या ठिकाणाची अवस्था काय होती ही माहिती आपल्याला त्यातनं मिळते. त्यानंतर त्याच्याबरोबरच रेव्हेन्यू कमिशनर मुंबई इलाख्याचा जो होता तो आर्थर क्रॉफर्ड हाही रिचर्ड टेम्पलबरोबर रायगडावर गेलेला होता. 1897 त्यांनी आवर ट्रबल्स इन पूना अँड डेक्कन असं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये काही रेखाचित्र आपल्याला दिसतात, पण ही रेखाचित्र नेमकी क्रॉफर्डनी काढली आहेत का रिचर्ड टेम्पलनी काढलेलीच त्यांनी वापरली आहेत याचा आपल्याला काही उलगडा होत नाही, पण त्यावेळची रेखाचित्र ही आपल्याला उपलब्ध आहेत. 1883 जेम्स डग्लस हा महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यांनी बुक ऑफ बॉम्बे या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. अनेक किल्ल्यांवर तो गेला आहे आणि एकेका किल्ल्याबद्दल त्यांनी काढलेले मार्मिक काही शब्दप्रयोग हे अक्षरशः लक्षात ठेवण्याजोगे आहेत. म्हणजे ज्या वेळेला तो तोरणा किल्ल्यावर गेला त्यावेळेला तो असं म्हणतो, इफ सिंहगड इज लायन्स डेन, तोरणा इज ईगल्स नेस्ट. तोरणा हे गरुडाचं घरटं आहे आणि आपल्या पुराणकथामध्ये वैनतेय म्हणजे गरुडानी
आपल्या आईच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्ततेसाठी काय कष्ट केले आणि ते स्वर्गातनं अमृत आणलं ते माहिती आहे आपल्याला. शिवाजी महाराजांनी आपल्या मातृभूमीला सोडवण्यासाठी देखील ते कष्ट केले. त्याची सुरुवात तोरण्यापासून झाली असं आपण मानतो. त्यामुळे त्याचे शब्द चपखल आहेत. आणि सिंहगडला तो सिंहाची गुहा असंही म्हणतो आहे. रायगडाबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की जर मुठभर सैनिक रायगडावर गेले आणि राहिले तर ते जगाच्या अंतापर्यंत रायगड लढवू शकतील इतका बलाढ्य किल्ला आहे. इट इज द जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं तो म्हणतो. तर हे आता जणू काही त्याची पदवी झाल्यासारखंच आहे रायगडाची. इट इज जिब्राल्टर ऑफ द ईस्ट. खरं तर आपण उलटं म्हणायला पाहिजे, जिब्राल्टर इज रायगड ऑफ द वेस्ट. असं तो भाग वेगळा. पण याच सुमाराला मराठीमध्ये किल्ल्यांची आज आपल्याला जी माहिती अपेक्षित असते तशी, ते किल्ल्यावर जायचं कसं, तिथे सोयी गैरसोयी काय आहेत, तिथे वास्तू कोणच्या आहेत, तिथे इतिहास काय घडला, अशी सगळी माहिती देणारं एक पुस्तक गोविंद बाबाजी जोशी यांनी 1885मध्ये लिहिलेलं दिसतं. रायगड किल्ल्याचे वर्णन असं ते पुस्तकाचं नाव आहे. आज त्या पुस्तकाच्याच अनुरोधाने सगळे लोक लिखाण करतात. म्हणजे त्याच्यात घेतलेले मुद्दे, काही नवीन मुद्दे पण घेतलेले आहेत. पण अशा तऱ्हेचं पहिलं पुस्तक म्हणजे किल्ल्यावर जाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक या मराठीमध्ये गोविंद बाबाजी जोशींनी लिहिलेलं आहे. आता काय झालं आहे की जेम्स डग्लसचं पुस्तक, गोविंद बाबाजी जोशांचं पुस्तक ही 100-150 वर्षापूर्वीची पुस्तकं आहेत. ती आज आपल्याला मूळ स्वरूपात पाहायला मिळत नाहीत. म्हणून आज हा कार्यक्रम ज्यांनी आखलेला आहे त्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने मध्यंतरी अशा अत्यंत दुर्मिळ अशा 12 पुस्तकांचं एकत्रित पुनर्छपाई, पुनर्मुद्रण रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून असं ते केलं, त्याचं संपादन केलं. आणि ती पुस्तकं आता आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातली माहिती आपल्याला ताडून बघता येते. या सगळ्यात वेगळं पण आपल्याला बघायला मिळतं ते चिंतामण गंगाधर गोगटे, चिंगंग गोगटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले भाग 1 आणि भाग 2, त्यातला भाग 2 आपल्याला आता शेजारी बघायला मिळतो आहे. ती मूळ प्रत आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही जिल्हे घेऊन त्या जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांबद्दलची माहिती, तिथे जायचं कसं, काय काय सोयी आहेत, तिथे वास्तू कोणत्या आहेत, त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय, ऐतिहासिक घटना कोणत्या घडल्या, अशी माहिती थोडक्यात त्यांनी दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल, अनेक किल्ल्यांबद्दल एकत्रित अशी माहिती देणारं हे मराठीतलं बहुधा पहिलं पुस्तक असावं. त्यांचा भाग 1 हा 1896मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला. ती आवृत्ती खपली म्हणून 1905मध्ये त्याची दुसरी आवृत्ती निघाली. भाग 2 हा 1907मध्ये प्रकाशित झाला. आणि त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी असं लिहिलं आहे की याचा 3रा भागही माझ्याकडे लिहून तयार आहे, तो केव्हा प्रकाशित होते बघू, पण तो मला तरी अजून काही कुठे पाहायला मिळाला नाही, कोणत्याही ग्रंथालयात तो उपलब्ध नाही, त्यामुळे बहुधा तो प्रकाशित झालेला नसावा. आज दुर्गभ्रमंती करणाऱ्यांना मार्गदर्शन ठरू शकेल अशीच ही भाग 1 आणि भाग 2 पुस्तकं आहेत. लोकमान्य टिळक 1896मध्ये राजगडावर गेले होते, रायगडावर गेले होते. त्याच्याबद्दलच्या वृत्तपत्रीय बातम्या आलेल्या आहेत. तोरणा, प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, पन्हाळगड, विशाळगड याही किल्ल्यांवर ते गेलेले होते. सिंहगडावर तर त्यांचं बंगलाच आहे. पण या किल्ल्यांबद्दल त्यांनी लिखाण असं काही केलेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे किल्ल्यांबद्दलची लोकमान्य टिळकांनी लिहिलेली माहिती अशी आपल्याला उपलब्ध नाही. पण किल्ल्यांवर जायला अनेक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी शिवाजी महाराजांचा स्मरण दिन हा रायगडावर साजरा करायला 1896मध्ये सुरुवात झाली. आणि मग तेच काम सध्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ करत आहे. त्यामुळे या सगळ्याची गंगोत्री असं लोकमान्य टिळकांच्या या उपक्रमाकडे आपल्याला बघावं लागेल. याच्यामध्ये खूप वेगळी वाट चोखाळली गेली ती पंडित महादेव शास्त्री जोशांनी. महाराष्ट्राची धारातीर्थे भाग 1 आणि भाग 2 अशी 2 पुस्तकं त्यांनी लिहिली. 1975 पूर्वी त्याची अनेक पुनर्मुद्रणं झालेली आहेत. त्याची पहिली आवृत्ती मला बघायला मिळाली नाही, त्यामुळे ते नेमकं कोणत्या साली पहिल्यांदा प्रकाशित झालं हे नाही मला सांगता येणार.
पण अत्यंत रसाळ भाषेमध्ये, आणि ते वाचल्यानंतर आपण त्या किल्ल्यावर जाऊन यायलाच पाहिजे असं वाटावं, असं निर्माण करणारी भावना निर्माण करणारं असं हे पुस्तक आपल्याला, आता ते 2 खंड एकामध्येच छापलेले आहेत, ते उपलब्ध आहेत. त्यानंतर एकच किल्ला घ्यायचा आणि त्याची अगदी सविस्तर पूर्ण माहिती लिहायची, ती मराठीमध्ये, असं कृ. पुरंदर यांनी 1940 साली एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव किल्ले पुरंदर असंच आहे. आजही ते पुस्तक घेऊन जर आपण पुरंदरावर गेलो आणि किल्ला बघायला सुरुवात केली, त्या किल्ल्याचा एक उत्तम नकाशा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे नकाशासह माहिती देणं ही सुरुवात आपल्याला पुरंदरे मास्तरांनी केलेली दिसते. तसंच एक पुस्तक पंबा शिरवाळकरांचं आहे. या शिरवाळकरांचं किल्ले विशाळगड हे लगेच म्हणजे 1941 आलेलं पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकांच्या मांडणीमध्ये खूप साम्य आपल्याला दिसतं. एक अत्यंत उत्कृष्ट नकाशा, त्या किल्ल्यावर जायचं कसं, किल्ल्यावर पाहायचं काय, तिथे इतिहास काय घडला, तिथे असणाऱ्या वास्तूंची त्यावेळेची सद्यस्थिती, असं सगळं या पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये आणि शिरवळकरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे साधारणपणे मी 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत आलेलो आहे. त्याच काळामध्ये 2 माणसं अशी महाराष्ट्रात निघाली की ज्यांनी किल्ल्यांचं वेड त्यावेळच्या तरुण पिढीला लावलं. पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण असे पुरस्कार मिळालेले शिवशाहीर बाबासाहेब म्हणजे बमो पुरंदरे यांनी किल्ल्यांच्या इतिहासावर खूप लिहिलं. किल्ल्यांबद्दलही त्यांनी काही पुस्तक, प्रतापगडावर पुस्तक आहे, रायगडावर पुस्तक आहे. तर किल्ल्यांवर जाण्यासाठी तरुण पिढीला प्रेरित करण्याचं काम आणि ऐतिहासिक त्याला संदर्भ देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यांचे समकालीन म्हणजे पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आप्पासाहेब म्हणजे गोनी दांडेकर यांनी तर किल्ल्यांवर असंख्य पुस्तकं लिहिली. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्याचं नाव देखील दुर्गभ्रमणगाथा असंच आहे. म्हणजे किल्ल्यांना वाहून घेतलं असं म्हणता येईल आणि स्वतःच्या एका वेगळ्या शैलीने त्यांनी किल्ले बोलके केले आणि किल्ल्यांवर भावनात्मक नातं कसं जोडावं हे तरुण पिढीला शिकवलं. त्याच सुमाराला आणखी एक पुस्तक म्हणजे माझ्याकडे जी काही 4-5 हजार पुस्तकं आहेत त्याच्यामधलं माझं सर्वात आवडतं पुस्तक सह्याद्री हे आ. जोगळेकर, सखाराम आत्माराम जोगळेकर यांचं पुस्तक आहे. आणि महाराष्ट्राबद्दलची सागरसंगीत माहिती, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, अलीकडचा इतिहास, महाराष्ट्रातली लेणी, महाराष्ट्रातली देवळं, महाराष्ट्रातले किल्ले, आणि त्यांनी एक सह्याद्री स्तोत्र या नावाचं एक छोटी त्यांची स्वरचित कविता ही या सह्याद्रीमध्ये त्यांनी दिलेली आहे. हे सह्याद्री पुस्तकही आपल्याला आता बघायला मिळतं आहे, तुम्हाला त्याचं मुखपृष्ठ बघायला मिळतं आहे. त्याच्यामध्ये त्याची सुरुवातच त्या सह्याद्री स्तोत्राची खूप छान केली आहे. सह्याद्री नामा नग हा प्रचंड, हा दक्षिणेचा अभिमान दंड, ज्वालामुखींनी जरी निर्मियेला, पवित्र तो रामपदे जहाला. पुढे ते मधल्या मी काही कडवी सोडून देतो. त्याच्यात सह्याद्रीतल्या किल्ल्यांबद्दलचा संदर्भ आणि इथे फडकणाऱ्या भगव्या झेंड्याचा संदर्भ त्यांनी अत्यंत वेचकपणे दिला आहे. आपण ते सह्याद्री स्तोत्र मुळातच पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ही 20व्या शतकाच्या मध्यावरपर्यंतची आपण जी काही दुर्गभ्रमंतीची जी वाटचाल आहे ती आपण बघितली. पण या सगळ्यामध्ये क्रांती करणारे अलीकडचे 2 माझे समवयस्क ते म्हणजे हरीश कापडिया. हरीश कापडियांचं पुस्तक ही आपल्याला त्याचं ही 5व्या आवृत्तीची किंवा 4थ्या आवृत्तीचं मुखपृष्ठ आपण पाहतो आहे. त्याच्या सगळ्या आवृत्ती माझ्याकडे आहेत त्या पुस्तकाच्या. ट्रेक द सह्याद्री या नावाचं एक अत्यंत सुरेख लिहिलेलं असं पुस्तक आहे. आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या पण मराठी भाषिक नसणाऱ्या लोकांना या किल्ल्यांवर कसं जावं याचं अत्यंत उत्तम मार्गदर्शन या ट्रेक द सह्याद्रीने केलं. मराठी माणसांना ती तशाच तऱ्हेची माहिती मराठीमध्ये पाहिजे म्हणून माझे मित्र आनंद पाळंदे यांनी लिहिलेलं डोंगर यात्रा हे पुस्तक, त्याच्यासुद्धा 2-3 आवृत्त्या आल्या.
मला वाटतं हरीश कापडी याच्या ट्रेक द सह्याद्रीच्या 8-10 आवृत्त्या झालेल्या आहेत. आनंद पाळंद यांच्या डोंगर यात्रा या पुस्तकाच्या देखील 3-4 आवृत्त्या झालेल्या आहेत. आणि त्या दोन्ही पुस्तकांमध्ये एक सामायिक गोष्ट म्हणजे अत्यंत उत्तम असे नकाशे हे किल्ल्यांबद्दलचं आहे, पण एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत जाताना तो ज्याला आपण ट्रेक म्हणतो, ती दुर्गयात्रा कशी करावी, त्यासाठी वाटेमध्ये कोणची गावं लागतात, पाणी कुठे उपलब्ध आहे आणि वेळ किती लागतो, ते किलोमीटर अंतर किती आहे याच्यापेक्षा तो डोंगर जर मध्येच असेल तर तो चढायचा आणि उतरायचा त्याला वेळ जास्त लागेल, किलोमीटरमध्ये ते अंतर कमी भरेल. म्हणून वेळेच्या स्वरूपात त्या दोघांनी त्याच्यामध्ये नोंदी केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपण वाट चुकलो आहे का, किंवा एखाद्या ठिकाणी उभं राहिल्यावर कोणत्या बाजूला कोणचा डोंगर दिसतो आणि कोणत्या बाजूला आपण उतरायला हवं हेही त्या नकाशांमुळे आपल्याला खूप चांगलं कळतं. अनेक प्रकाशचित्रांची म्हणजे फोटोंची जोड या ट्रेक द सह्याद्रीला आणि आनंद पाळंद यांच्या डोंगर यात्रा या पुस्तकांना मिळालेली आपल्याला दिसते. आता यांच्यापासनं प्रेरणा घेऊन पण वेगळ्या दृष्टिकोनातून किल्ल्यांवर लिहिणं हे काम अनेक लोकांनी केलं. त्याच्यामधले काही नावं मी घेतो. ही सगळीच मंडळी माझे डोंगर भाऊ आहेत, ते सगळीच जवळची आहेत. पण एखाद्याचं नाव राहिलं असेल तर ते मुद्दाम टाळलं असं नाही, कार्याबाहुल्यामुळे ते मला इथे नाही घेता येत आहे आत्ता. सतीश अक्कलकोट, भगवान चिले, महेश तेंडुलकर, पांडुरंग पाटणकर, अमित सावंत, प्रमोद मांडे, रमेश नेवसे अशी अनेक नावं घेता येतील. किल्ल्यांवर खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपापल्या पद्धतीने त्याला रेखाचित्रांची, नकाशांची, फोटोंची जोड देऊन काही तक्ते त्याच्यामध्ये घालून दुर्ग भ्रमंती करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी मार्गदर्शक पुस्तकं या सगळ्या ज्यांची नावं घेतली ती आणि अनेक इतर लेखकांनी मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये केलेली आहे. त्या सगळ्यांची नोंद आत्ता आपल्याला घेता येणार नाही. ही एक प्रातिनिधिक म्हणून ही नावं मी घेतलेली आहेत. त्यानंतर दुर्ग भ्रमंती या विषयाकडे महाराष्ट्रातली अनेक मंडळी जी ओढली गेली त्याला एक मोठी घटना कारणीभूत ठरली. ती म्हणजे 1974 शिवराज्याभिषेकाची 63 संवत्सरी ही महाराष्ट्रभर आणि देशभर साजरी झाली. आणि त्यावेळेला या किल्ल्यांकडे अनेक लोकांचं लक्ष वेधलं गेलेलं आपल्याला दिसतं. 6 वर्षांनी 1980 शिवछत्रपतींची 300वी पुण्यतिथी आली. त्याही वेळेला शिवकालीन इतिहास आणि शिवकालीन किल्ले यांच्याकडे अनेक लोकांचं लक्ष वेधलं गेलं. या सगळ्या कालखंडामध्ये म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, स.आ. जोगळेकर, हरीश कापडिया, पाळंदे या सगळ्यांच्या बरोबर केवळ ट्रेकिंग याच्याकडे फक्त दुर्ग भटकंती, किल्ल्यांबद्दल अभ्यास करणं, किल्ल्यांबद्दल लिहिणं असं नाही, ट्रेक्स या दुर्ग वाऱ्या याच्याकडे लक्ष वेधण्याचं काम मुंबईमध्ये प्राध्यापक माळी, प्राध्यापक चांदोरकर, प्राध्यापक रमेश देसाई यांनी मुंबईमध्ये त्याची सुरुवात केलेली आपल्याला दिसते. पुण्यामध्ये प्राध्यापक दारा गोळे, त्यानंतर डॉक्टर बापूकाका पटवर्धन, नाकरू महाजन, उषाताई पागे यांनी तरुण पिढीला आपल्याबरोबर किल्ल्यांवर न्यायला सुरुवात केली आणि ट्रेकिंग, दुर्ग वाऱ्या, दुर्ग यात्रा हे करायला त्यांनी आपल्याला शिकवलं. तोपर्यंत काय व्हायचं की एक छोटीशी वळकटी ती दोराने बांधायची किंवा जुन्या बाजारात मिळणारा पिट्टू तो घ्यायचा, त्यात कसं बसं सामान कोंबायचं आणि गडकिल्ल्यांवर जायचं. गूळ, शेंगदाणे, चिक्की, पोहे हे न्याहारीचे पदार्थ आणि आमटी किंवा रस्सा भाजी आणि भात किंवा मुगाची खिचडी करून या ट्रेकवर आपलं उदरनिर्वाह करायचा त्या किल्ल्यांवर असताना. पण आता लोक हिमालयात जायला लागले होते. तिथे अत्यंत चांगली साधनसामुग्री त्यांनी वापरली होती, पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळे उत्तम सॅक्स, हंटर शूज, जलाभेद्य तंबू, ज्याला स्विस आर्मी नाईफ म्हणतो, अशा तऱ्हेची काही साधनं, फोल्डिंग स्टोव, नूडल्स किंवा रेडी टू ईट सारखे पदार्थ, वॉटर बॉटल्स, चांगल्या प्रकारच्या विजेऱ्या म्हणजे टॉर्च, हे सगळं सह्याद्रीत पण आपण वापरू शकतो आणि आपली दुर्ग भ्रमंती जास्त सोयीची करू शकतो. अशा एक नवा पैलू या दुर्ग भ्रमंतीमध्ये आपल्याला दिसतो. तोपर्यंत मंडळी एकटी हौसेनी किंवा 2-3 जणं एकत्र येऊन किंवा एक छोटासा गट करून हिंडत होती. 1980 पुण्यामध्ये यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया या नावाची पुणे जे युनिट होतं त्यांनी शिवदुर्ग दर्शन साहस सहल
या नावाने एक कार्यक्रम आखला. पुढे आणखीन 4-5-6 वर्ष तो चालू राहिला. त्याच्यामध्ये 8-10 दिवसात 7-8 किल्ले पाहायचे. त्या किल्ल्याची माहिती देणारा कोणतरी एक मार्गदर्शक तिथे असेल. एका किल्ल्यावरून दुसरीकडे जाताना रस्ता चुकू नये म्हणून एक बरोबर माणूस असेल. अशी ऑर्गनाइज्ड दुर्ग भटकंती ही करायला सुरुवात झाली. त्याचं अनुकरण अनेक ठिकाणी झालं. नाशिकला झालं, सोलापूरला झालं, मुंबईमध्ये झालं, ठाण्याला झालं, अनेक चिपळूण झालं. अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या दुर्ग भटकंतीचे कार्यक्रम आखले जायला लागले. काही त्याचा अजून एक बदल आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे नामवंतांबरोबर किल्ला पाहायला जाणं. त्यानंतर व्यावसायिक पद्धतीने दुर्ग भेटींचे कार्यक्रम आयोजित करणं. याला आणखी एक थोडासा बूस्टर डोस मिळाला. तो 2009मध्ये विजयदुर्ग बांधला गेल्याचा 800वा वाढदिवस हा 2009मध्ये साजरा झाला. त्यामुळे कोकणातल्या किल्ल्यांकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. आणि 2016मध्ये रायगड महोत्सव, आता हा विजयदुर्गचा अष्टशताब्दी महोत्सव आणि रायगडचा रायगड महोत्सव, नंतर सिंधुदुर्गला एक महोत्सव, या सगळ्यांमध्ये शासकीय पाठबळ मिळालं. आत्तापर्यंतच्या उपक्रमांना शासकीय कोणतीही मदत मिळत नव्हती किंवा कोणचंही सहाय्य मिळत नव्हतं. सरकार याच्या बाबतीत काही करत नव्हतं. पण या 2-3 उपक्रमातनं सरकारकडून याला पाठबळ मिळायला लागलं, सहाय्य मिळायला लागलं. म्हणून त्याला एक दर्जा वेगळा निर्माण झालेला आपल्याला दिसतो. जिद्द नावाचं एक या ट्रेकिंगसाठीच वाहिलं गेलेलं मासिक सुनील राज हे कैक वर्ष चालवत आहेत. IC अक्षरे असं 2016मध्ये दिवाळीच्या सुमाराला बेलवलकर हाऊसिंगनी अनेक जुन्या दुर्ग भटकंतीच्या लेखांचं, जे अत्यंत महत्त्वाचे लेख आहेत पण आता ते पाहायलाही मिळत नाहीत, असं एक पुनर्मुद्रण हेही त्याचं संपादन करून सादर केलेलं आहे. त्यानंतर काही वेळेला कोश, दुर्गकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया अशा स्वरूपाची कामं ही आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यामध्ये सतीश अक्कलकोट त्यांचं दुर्ग नावाचं पुस्तक, गडकिल्ले महाराष्ट्राचे हे प्रमोद मांड्यांचं पुस्तक, किल्ले महाराष्ट्र कोकण विभाग हे नीरा पाटील यांचं पुस्तक, अशी अनेक पुस्तकं ही यायला लागली आणि ती कोश स्वरूपाची आहेत. आता दुर्ग भ्रमंतीसाठी कशा करता जायचं, तर वेगवेगळी उद्दिष्ट ठेवून आता लोक किल्ल्यांवर, म्हणजे काल, आज आणि उद्या असं जे बोलतोय ते काल संपलं आहे, आज आणि उद्याच्या सरहद्दीवर आपण आहोत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी उद्दिष्ट ठेवून लोक किल्ल्यावर जात आहेत दुर्गाचा अभ्यास करण्यासाठी. तर दुर्गांचा अभ्यास म्हणजे काय, दुर्गावर वास्तू कोणत्या आहेत, त्या कशा आहेत, त्यांची मोजमापं काय आहेत, तिथे काय असू शकेल, किंवा किल्ल्याचा एकंदर परिसर कसा आहे, असे किल्ल्यांचे आणि किल्ल्यांवरच्या वास्तूंचे नकाशे हे तयार करणं, याची एक सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि भरताग्रज मळेकर हे जवळजवळ 2-2.5 महिने राजगडावर राहिले. एक दोरी आणि 2-4 खिळे आणि एक कागद याच्या साह्याने राजगडाचा अगदी अचूक प्रमाणबद्ध असा एक प्रचंड मोठा 3 फूट बाय 2 फूट असा एक प्रचंड मोठा नकाशा त्यांनी तयार केला. आजही त्या नकाशात आपल्याला शोधूनसुद्धा चूक सापडत नाही. तर 2-2.5 महिने एका किल्ल्यावर राहून फक्त किल्ल्याचा नकाशा करण्याचं काम या भरताग्रज मळेकरांचं नाव रायगडाशी खूप संबंधित आहे. पण ते राजगडावर पण होते आणि त्यांनी 2.5 महिने राहून एक किल्ल्याचा नकाशा तयार केला. असं पण काम व्हायला लागलं. त्यातनं आपल्याला काही 2-4 पुस्तकं, मग त्यात गोपाळराव चांदोरकरांची पुस्तकं आहेत जी आपल्याला दुर्ग वास्तूंबद्दल त्याचे आराखडे म्हणजे आर्किटेक्टच्या दृष्टिकोनातून, किंवा आणखीन 2 पुस्तकं आपल्याला इथे त्याची मुखपृष्ठ बघायला मिळत आहेत. त्याही याच्यामध्ये दुर्ग वास्तू हे आनंद पाळंद्यांचं पुस्तक, किंवा नकाशातून दुर्ग भ्रमंती हे पुस्तक, ही पुस्तकं आपल्याला किल्ल्यांच्या वास्तू आणि किल्ल्यांचे नकाशे याच्या संदर्भात उपयोगी पडतात. डॉक्टर मोरवंचीकर फार मोठे इतिहास संशोधक, त्यांनी किल्ल्यांवरचं जलसंधारण याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचंही मुखपृष्ठ आपल्याला आता इथे बघायला मिळत आहे. किल्ल्यांवरच्या मलमूत्र म्हणजे निस्सारण याचा विल्हेवाट कशी लावायची याच्याबद्दलही काही लिखाण केलेलं आपल्याला लोकांनी दिसतं. किल्ल्यांवरच्या तोफा हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. सध्या महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाचे जे प्रमुख आहेत ते डॉक्टर तेजस गर्गे, त्यांचं या संदर्भातलं एक खूप छान पुस्तक आहे. रायगड जिल्ह्यातल्या 4च किल्ल्यांवरच्या तोफांचा त्यांनी तिथे अभ्यास त्या पुस्तकामध्ये नोंदवलेला आहे. ती तोफ त्या किल्ल्यावर कुठे आहे त्याला त्यांनी क्रमांक दिलेले आहेत आणि त्याची तोफेच्या दृष्टीने मेटॅलर्जी असेल, त्याचे पल्ला असेल, अनेक गोष्टींनी त्याची त्यांनी
शास्त्रीय माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. अशाच तऱ्हेचं एक पुस्तक गोव्यातल्या किल्ल्यांबद्दल, त्या तोफांबद्दल पण त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे दुर्गद्वारशिल्प, किल्ल्यांच्या दारांवर काही आकृती कोरलेल्या असतात. कधी कधी त्यात गंडबेरुंड असतो, कधी शरभ असतो, कधी नाग असतो, कधी मारुती असतो, अनेक गोष्टी असतात. त्या तशा तिथे का आहेत याच्याबद्दलचं एक तेंडुलकरांचं पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. दुर्गद्वारशिल्प हा एक वेगळा अभ्यासाचा आहे. असा विषय घेऊन किल्ल्यांवर जाणारे लोक आहेत. किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या खाली, किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक विरगळ, थडी, गद्धेगाळ अशा गोष्टी बघायला मिळतात. आता हे जे पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण बघतोय ते या विरगळांबद्दलचं पुस्तक आहे. विरगळांवर असं एकत्रित पुस्तक आत्तापर्यंत नव्हतं, ते या निमित्ताने झालेलं आहे. त्यानंतर किल्ल्यांवरच्या देवळांमध्ये असलेल्या देवदेवतांच्या मूर्ती, किल्ल्यांच्या संदर्भात झालेली युद्ध, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास, हे एक पुस्तक हे शिवराम पंतांनी म्हणजे काळकर्ते परांजपे ज्याला आपण म्हणतो त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. 1818च्या सगळ्या लढायांची त्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. दुसरे जे पुस्तक आपण बघतोय ते प्रतापगडचे युद्ध, हे कॅप्टन गवा मोडकांनी लिहिलेलं आहे. 2.5-3 महिने प्रतापगडच्या परिसरात हा माणूस हिंडत होता. स्वतः कॅप्टन असल्यामुळे लष्करीदृष्ट्या ही प्रतापगडची अफजलखानाची जी लढाई झाली ती कशी झाली याचं लष्करीदृष्ट्या त्याचं मूल्यमापन यांनी या पुस्तकामध्ये केलं आहे. आणि 250-300 पानाचं पुस्तक आहे ते. म्हणजे किल्ल्यांकडेच बघायचं पण वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं असं दिसतं आहे. इतिहास आहे, स्मरण दिन साजरे करणारे लोक किल्ल्यांवर जातात, पर्यटनासाठी जातात. चला काही नाही सहज म्हणून जाणारे लोक आहेत, खरं अशा लोकांनी जाऊच नाही किल्ल्यांवर. किल्ल्यांवर शिकारीसाठी लोक जात होते, आता शिकारीला बंदी आहे त्यामुळे ते तसे लोक जात नाहीत. पण ट्रेकिंगसाठी खूप अनेक लोक जातात. काही लोक वेगवेगळे प्रस्तारारोहण, मग हरिश्चंद्रगडचा कोकणकडा असेल किंवा हरिहरगडाचा तो स्कॉटिश कडा असेल, असे अनेक किल्ले आणि त्या किल्ल्यांवरचे कडे, तिथले सुळके याच्यावर साहस करायला लोक जातात. किल्ल्यांवरच्या भुयारांचं संशोधन करणारी मंडळी आहेत. स्टॅमिना टेस्टिंगसाठी आपलं खूप वजन पाठीवर घ्यायचं आणि किल्ल्यांवर चढून जाऊन खाली यायचं. हिमालयात जायची पूर्वतयारी म्हणून किल्ल्यांवर जाणारी लोक आहेत. निसर्गविषयक कामासाठी पण किल्ल्यांवर लोक जातात. आता हे जे पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण बघतोय, गडकिल्ल्यांवरील वनस्पती, डॉक्टर मंदार दातार या वनस्पती शास्त्रज्ञांनी लिहिलेलं पुस्तक आहे. एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला एखाद्या ठिकाणी वनस्पती दिसते, ती इतरत्र दिसत नाही, मग तिथेच का दिसते याच्याबद्दलचं खूप चांगलं विवेचन, किंवा कोणत्या वनस्पती आपल्याला तिथे बघायला मिळतात याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकामुळे आपल्याला होत आहे. प्राणी आणि पक्षी हेही किल्ल्यावर दिसत असतात. आता जे पुढच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण बघतोय श्रीकांत इंगळहळ्ळीकरांचं पुस्तक आहे ते, फ्लोरा अँड फौना ऑफ सिंहगड. म्हणजे फक्त सिंहगडावर सापडणारी झाडं आणि प्राणी म्हणजे मध्ये पक्षी आहेत, सस्तन प्राणी आहेत, किडे मकोडे आहेत, सगळे आहेत. भूशास्त्राच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांवर जाणारे लोक आहेत. आकाश दर्शन उत्तम व्हावं म्हणून त्या बाजूला विजेचे दिवे नसतात, त्यामुळे प्रकाशीय प्रदूषण नसतं, तर आकाशदर्शन उत्तम होण्यासाठी किल्ल्यांवर जाणारे लोक आहेत. अनेक मंडळींनी दुर्गांवर संशोधन केलं. मग आर्किटेक्चरल असेल तर MArch असेल, MPhil असेल, PhD असेल, असे वेगवेगळे थिसिस त्यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यांनी किल्ल्यांच्या कडे जाण्याचा वेगळा दृष्टिकोन हा आपल्याला दिलेला दिसतो. आता उद्या आणि आज याच्यामधल्या बाउंड्रीवर, संधिरेषेवर आपल्याला काय काय नवीन गोष्टी होताना दिसत आहेत. तर काही किल्ले पूर्ण विस्मृतीत गेलेत, म्हणजे किल्ल्याच्या तळवटीत राहणाऱ्या लोकांना पण वर किल्ला आहे असं माहिती नाही. तर विस्मृतीत गेलेल्या किल्ल्यांचा शोध घेणं, डेक्कन कॉलेजमधले संशोधक डॉक्टर सचिन जोशी यांनी असे अनेक किल्ले नव्याने शोधून काढलेत. औरंगाबादच्या जवळचा एक लोणझा नावाचा किल्ला तिथल्या लोकांनी शोधून काढला आहे. किल्ले होते की नाही होते, पण त्याचं विस्मरण झालं होतं. तर अशा तऱ्हेचं एक उपक्रम काही मंडळी हातात घेताना दिसत आहेत. किल्ल्यांचं हवाई दर्शन, सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे उद्धवजी ठाकरे यांनी विमानातून या किल्ल्यांचे फोटो काढले आणि एक वेगळाच पैलू या किल्ल्यांकडे बघण्याचा आपल्याला उपलब्ध करून दिला. तर हवाई दर्शन हा एक वेगळा पैलू दिसतोय. दुर्ग संवर्धन विषयक काही उपक्रम आपण आता हे जे पुस्तकाचं मुखपृष्ठ बघतोय हे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने प्रकाशित केलेलं आणि आत्तापर्यंत त्यांनी दुर्ग संवर्धनासाठी काय काय केलं गेल्या 4-5 वर्षामध्ये याचा
पूर्वीची स्थिती, आत्ताची स्थिती, त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, असे सगळे माहिती त्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते दुर्ग संवर्धन विषयक आणि अनेक लोक असे दुर्ग संवर्धनाचे कार्यक्रम घेतात, त्यांना मार्गदर्शक ठरेल असं हे पुस्तक आहे. शिवाय अनेक काही मंडळांनी पण छोटी छोटी आपली प्रकाशनं या निमित्ताने निर्माण केली आहेत आणि दुर्ग संवर्धनासाठी लोकांनी जावं याच्यासाठी ती दुर्ग भ्रमंती होती आहे. किल्ल्यांचे फोटो काढायचे, प्रकाशचित्रण करायचं आणि त्या फोटोंचं प्रदर्शन करायचं आणि लोकांना किल्ल्यांकडे जाण्याला उद्युक्त करायचं, अशा तऱ्हेचे नवीन उपक्रम आपल्याला होताना दिसत आहेत. किल्ल्यांच्या चित्रफिती म्हणजे सध्याच्या यूट्यूबवर किंवा अशाच प्रसिद्धी माध्यमांवर किल्ल्यांची माहिती देणाऱ्या चित्रफिती सध्या आपल्याला लोकांनी बनवलेल्या दिसतात. गडप्रदक्षिणा, किल्ल्याला वर चढून जाऊन परत खाली उतरणं हा तर भाग करतोच, पण किल्ल्याला प्रदक्षिणा घालणं असे वेगवेगळ्या किल्ल्यांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये अशा दुर्ग प्रदक्षिणा घातल्या आहेत. आपल्याबरोबर शेकडो लोकांना नेलेलं आहे. तर अशा दुर्ग प्रदक्षिणा करणारी मंडळी देखील या किल्ल्यावर जात आहेत. दुर्ग संमेलनं हा एक नवा उपक्रम सध्या सुरू झालेला आपल्याला दिसतो. गोनी दांडेकरांची कन्या वीणाताई देव आणि त्यांचे यजमान विजयराव देव यांनी जवळजवळ 5 दुर्ग संमेलनं आयोजित केलेली होती. राजमाची किल्ल्यावर पहिल्यांदा त्यांनी 2009मध्ये दुर्ग संमेलन घेतलं. मग 12 साली कर्नाळ्यावर, 13 साली विजयदुर्गावर, 14 साली सज्जनगडावर, 15 साली सिंहगडावर अशी या मंडळींनी काही दुर्ग संमेलनं घेतली. दक्षिण महाराष्ट्रामध्ये पण अशीच वेगळी दुर्ग संमेलनं सुरू झाली होती. दातेगड, वसंतगड, वर्धनगड अशा त्या भागातल्या किल्ल्यांवर दुर्ग संमेलनं झाली. पन्हाळ्यावर तर एक दुर्ग चर्चा शिबिर, दुर्ग संशोधनासंदर्भात चर्चा करणारं एक शिबिर आणि संमेलन असं पन्हाळ्यावर झालं होतं. अशी वेगवेगळी दुर्ग संमेलनं होत आहेत. त्यानंतर किल्ल्यांची प्रतिकृती म्हणजे मॉडेल्स तयार करायची, त्यांची प्रदर्शनं तयार करायची आणि त्या किल्ल्यांवर जायला लोकांना उद्युक्त करायचं. नागपूरजवळ ते माटेगावकरांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी तिथे एक 25 किल्ल्यांची प्रतिकृती, चांगल्या मोठ्याल्या त्या प्रतिकृती आहेत, साधारणपणे 1 मीटर बाय 1 मीटर एवढ्या आकाराच्या प्लॉटमध्ये किंवा जागेवर एकेका किल्ल्याचं मॉडेल, त्याची प्रतिकृती आणि त्या किल्ल्याची माहिती देण्याचे कार्यक्रम हे नागपूरसारख्या भागात पण आपल्याला बघायला मिळतात. नागपूरमधनं विजयराव देशमुखांनी जसं दुर्ग यात्रा घडवल्या तसं हे दुर्गयात्रा नागपूरच्या विदर्भातल्या लोकांना या किल्ल्यांची माहिती देण्यासाठी एक कायमचं प्रदर्शन तिथे निर्माण झालेलं आहे. दुर्ग आणि फिलॅटेली म्हणजे टपाल तिकीटं संग्रहण, तर महाराष्ट्रातल्या फार थोड्या किल्ल्यांवर तिकीटं निघालेली आहेत. सिंहगडावरचं तिकीट आपल्याला माहिती आहे, पण अशी अनेक तिकीटं देशातल्या किल्ल्यांवर निघाली आहेत. पण पोस्टाच्या म्हणजे डाक विभाग, पुणे विभाग यांनी दर महिन्याला एक याप्रमाणे 1 वर्ष म्हणजे 12 महिने 12 विशेष आवरणं म्हणजे फर्स्ट डे कवर्स किंवा स्पेशल कवर्स ही निर्माण केली होती. आणि सबंध भारताच्या टपाल इतिहासामध्ये अशा तऱ्हेची किल्ल्यांवर आधारित विशेष आवरणं कोणी काढलेली नव्हती. ती इथे काढली आणि प्रत्येक वेळचं वेगळ्या किल्ला, त्या किल्ल्याचे ब्रोशर म्हणजे माहितीपत्रक असं केलेलं आपल्याला दिसतं. हा नवा आयाम या दुर्ग भ्रमंतीला आलेला आपल्याला दिसतो. आता आपण या दुर्ग संमेलनाच्या सिंहगडची दुर्ग संमेलनाचं मुखपृष्ठ पाहिलं. आता किल्ल्यांच्या अनुषंगिक असे काही उपक्रम आहेत किंवा काही विषय आहेत. उदाहरणार्थ एखादा किल्ला एखाद्या घाटवाटेचं संरक्षण करतो, मग त्या घाटवाटा तरी आपल्याला माहिती पाहिजेत. एक किल्ला अनेक घाटवाट्यांचं संरक्षण करत असेल तर डॉक्टर प्रीती पटेल यांचं घाटवाटांवरचं पुस्तक किंवा ही आणखी 3-4 जी पुस्तकं आपल्याला इथे दिसत आहेत, ही पण पुस्तकं चढाई उतराई हे आनंद पाळंद यांचं पुस्तक, ही आपल्याला घाटवाटांसंदर्भात माहिती देतात. यातलं सर्वात जुनं जे पुस्तक आहे ते भारत इतिहास संशोधक मंडळाने घाटमार्ग आणि चौक्या असं एक पुस्तक काढलेलं आहे. ते यातलं आद्य पुस्तक आपण म्हणू शकू. किल्ल्यांवरच्या वनस्पती, तोफा, दुर्गद्वार शिल्प, पण अजूनही की अनेक किल्ल्यांवर म्हणजे शेकडो शिलालेख आहेत. एकेका किल्ल्यावर गाळण्यावर तर ते संग्रहालयच आहे शिलालेखांचं. रायगडावर 3-4 शिलालेख आहेत. म्हणजे या शिलालेखांची माहिती देणारं एखादं पुस्तक जर निर्माण झालं तर दुर्ग भटकंती करताना आपल्याला एखादा शिलालेख दिसला तर हा या दृष्टीने महत्त्वाचा आहे, या राजवटीतला आहे, इतक्या 100 वर्षांपूर्वीचा आहे, हे आपल्याला त्यातून कळेल. त्याचे पुस्तक कोणतरी आता करावं असं वाटतं. किल्ल्यांवर अनेक देवळं आहेत, त्या देवळांमध्ये देवदेवता आहेत, त्या मूर्तींचं आयकोनोग्राफिकली म्हणजे मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. आता
हे जसं काही गोष्टी सांगितल्या तसं अजून काय करायला पाहिजे दुर्ग भ्रमंतीच्या दृष्टीने, म्हणजे उद्याच्या याच्यात काय व्हायला पाहिजे. तर ब्रिटिशांनी ज्यावेळेला हे 1818मध्ये किल्ले सगळे ताब्यात घेतले त्यावेळेला सुरुंग लावून कड्यावरनं जाणाऱ्या अवघड वाटा सुरुंग लावून त्यांनी पाडून टाकल्या. मग तो मनोसंतोषपैकी मनसंतोष किल्ला असेल, राजदेर असेल, अलंग आणि मदन किल्ले असतील, हे कळसुबाईच्या परिसरातले किल्ले आहेत, अशा अनेक किल्ल्यांवर जायच्या वाटाच त्यांनी नष्ट करून टाकल्या. त्याच्यावर जाणं म्हणजे जीवावरचं साहस आहे. त्याच कड्यामध्ये आता आपण योग्य ती नवीन साधनं सामग्री वापरून परत त्या कड्यामध्ये वाटा तयार करणं, म्हणजे पायऱ्यांचा मार्ग तयार करणं हे व्हायला पाहिजे. मग तिथे होणारे अपघात आपल्याला कमी करता येतील. त्यानंतर महाराष्ट्रातले किल्ले हे फायटिंग फोर्ट्स आहेत आणि उत्तरेतले जे किल्ले आहेत ते फॉर्टिफाईड पॅलेसेस आहेत. त्या दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. तर हे फायटिंग फोर्ट्स म्हणजे काय नेमकं आहे, यांची फायटिंग स्पिरिट्स काय आहेत, त्यांची ते पैलू काय आहेत. मग ते गोमुखी बांधणी असेल, किल्ल्याच्या दरवाजाकडे येणारा रस्ता असेल, अनेक गोष्टी ही फायटिंग फोर्ट्स म्हणून, लढाऊ किल्ले म्हणून या किल्ल्यांचं वेगळेपण आहे ते लोकांना जाणवेल अशा तऱ्हेचे उपक्रम, मग त्याचे फलक लावणं असेल, किल्ल्यांवर जाणाऱ्या लोकांना ते समजावून देणं असेल, चित्रफितींच्या माध्यमातून ते आपल्या लोकांपुढे आणता येईल, हे करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र खूप मोठा पसरलेला प्रदेश आहे. शेकडो किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये काही किल्ले हे आपल्याला सर्वसामान्य लोकांना जाता येत नाही. तर मग महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा या प्रादेशिक भागामध्ये एक दुर्गसंग्रहालय आणि किल्ल्यांबद्दलची माहिती देणारं एक ग्रंथालय असं जर निर्माण केलं तर या दुर्ग भ्रमंतीला आणखीन चालना मिळू शकेल असं मला तरी वाटतं. पुरातत्व विभागाचा किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. पर्यटन विभागाचा दृष्टिकोन त्याच्याबरोबर विरुद्ध आहे आणि दोन्ही शासकीय खाती एकमेकांविरुद्धच नेहमी काम करताना आपल्याला दिसतात. पण त्यांची सांगड घालून, जसं आज हिमालयात शेकडो हजारो लोक दरवर्षी वेगवेगळ्या ट्रेक्सना जातात, तसं हे पुरातत्व विभाग, वन खातं आणि पर्यटन खातं हे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये परप्रांतातून, परदेशातून ट्रेकिंगला लोक येतील. आणि महाराष्ट्रा एवढे किल्ले जगात कुठे नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष किल्ले बांधले गेलेले आहेत. याच्यामध्ये आफ्रिकन लोकांनी येऊन किल्ले बांधलेले आहेत, मध्य आशियातल्या लोकांनी येऊन किल्ले बांधलेले आहेत, पाश्चात्य म्हणजे युरोपियनांनी येऊन किल्ले बांधले, स्थानिक लोकांनी ते बांधलेलेच आहेत. पण प्रत्येकाच्या बांधण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. तर ती सगळी माहिती असे देशी परदेशी लोकांना जर देता आली या तिन्ही खात्यांच्या एकत्र संयुक्त प्रयत्नात तर ती हवी आहे. महाराष्ट्रात असलेले जे किल्ले आहेत त्यातले आज काही केंद्रशासित आहेत, काही राज्य संरक्षित आहेत. 40-50 किल्ले फक्त केंद्रशासित आहेत, 40-50 किल्ले फक्त राज्य संरक्षित आहेत. काही खाजगी किल्ले आहेत, काही असंरक्षित किल्ले आहेत आणि काही किल्ल्यांच्या तर नोंदीच नाही आहेत. पण या सगळ्या किल्ल्यांना संरक्षित स्मारक हा दर्जा जर मिळाला तर तिथे होणारी नासधूस कमी होईल आणि किल्ल्यांची किल्ला म्हणून नोंद होईल. तर हे याची गरज आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर महाराष्ट्र शासनाचं जे गॅझेटियर डिपार्टमेंट आहे, म्हणजे किल्ल्याचा माहिती देणारं एक पुस्तक ज्याला आपण गॅझेटियर ऑफ फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र असं म्हणू, असं पुस्तक गॅझेटियर डिपार्टमेंटनी करण्याची गरज आहे. सगळ्या गॅझेटियर्समध्ये या किल्ल्यांची माहिती आहे, ती माहिती अद्ययावत करून एक गॅझेटियर ऑफ फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र असं जर झालं तर ती खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन होईल आणि ती शासकीय माहिती असल्यामुळे ती अधिकृत माहिती असेल. अशा अनेक गोष्टी या दुर्ग भ्रमंतीच्या संदर्भात मला तुमच्याशी बोलता आल्या. यामुळे मला तर बरं वाटलं की परत आणखीन काहीतरी आपल्याला किल्ल्यांबद्दल बोलता आलं. तर या किल्ल्यांच्या संदर्भात भटकंती करताना आपण काय करायला नको हेही मी सांगतो. किल्ल्यांवर गेलं की मंडळी प्रचंड तयारीने जातात. खडू, कोळसा, विटकर, तैलरंग अशा अनेक गोष्टी घेऊन जातात. आणि ज्या लोकांनी हे किल्ले लढवले, बांधले, त्यांनी आपली नावं कुठे लिहून कोरून ठेवलेली नाही आहेत. पण ही मंडळी छाती फुटेस्तवर दमून वर जाऊन तिथे ते केव्हा तरी कसे बसे जाऊन टेकतात आणि टेकल्या त्या खडू, कोळसा, विटकरींनी तिथली देवळं असतील, तिथले दगड असतील त्याच्यावर आपली नावं लिहायचा प्रयत्न करतात. कोणच्या गाडीने आलो याचा तपास करता यावा म्हणून गाडीचे नंबर लिहितात, आपले फोन नंबर लिहितात आणि मग बरेच काहीतरी नको अशा गोष्टी तिथे लिहिलेल्या असतात. त्यामुळे किल्ले विद्रूप होतात. हे होता कामा नाही आहे.
आणखी एक गोष्ट व्हायला नको आहे, ती म्हणजे किल्ल्यावर ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला किल्ल्यांची स्वच्छता आपण केली तर फारच छान आहे, दुर्गसंवर्धक ते करतायत, पण किमान दुर्ग अस्वच्छ करू नयेत. आपण काही खायला पदार्थ बरोबर नाही असतील जी वेष्टणं आपण तिथेच टाकतो, थर्मोकलचे ग्लास असतील, प्लेट्स असतील, असा बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे जैव विघटनशील आणि जैव अविघटनशील कचरा आपण नेलेला आहे, तो आपण परत खाली आणला पाहिजे, किल्ला स्वच्छ ठेवला पाहिजे, ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्याचबरोबर या किल्ल्यांवर पाण्याची टाकी आहेत, त्या किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपण पाणी पिण्यासाठी वापरतो, कारण किल्ल्यावर इतर दुसरं काही पाणी मिळत नाही, जे काही 2-4 टाकी 10-20 तलाव असतील त्यामुळे त्या पाणी मिळतं. तर त्या तलावांची दुरुस्ती करणं हे आपल्या बजेटच्या बाहेर असतं, सरकार ते करू शकतं. आत्ता यावर्षीच रायगडावरचा हत्ती तलाव त्यांनी दुरुस्त केला. गेल्या 200-300 वर्षात त्या तलावात पाणी साठलं नव्हतं. आता गडावरचा सर्वात मोठा जलसाठा रायगडावर निर्माण झालेला आहे. पण तसं आपल्याला करता येणं शक्य नाही, ते करूही नाही, कारण पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे ते होऊ शकणार नाही. त्या किल्ल्यांवरच्या त्या टाक्यांमध्ये लोक दगड टाकतात, माती टाकतात, ज्या आपल्याला नको त्या वस्तू त्यात टाकतात. ते टाकणं बंद केलं तरी बरंच साध्य होईल. आणि जर आपल्याला शक्य झालं त्या टाक्यांमधला गाळ पद्धतशीर आपण काढून जर बाहेर टाकला आणि तो गाळ अशा ठिकाणी टाकला की तो परत वाहून त्या टाक्यामध्ये येणार नाही, तर येणाऱ्या लोकांना तिथे चांगलं पाणी मिळेल. मगाशी त्या मदनगडाचा उल्लेख केला, अतिशय अवघड तो कडा चढून आपल्याला वर जावं लागतं, प्रस्तरारोहणाचं तंत्र वापरूनच आपल्याला वर जावं लागतं, आणि तिथे गेल्यावर चुळूकभर पाणी देखील मिळत नाही आपल्याला. काही दुर्गसंवर्धकांनी तिथली 2-3 टाकी अत्यंत स्वच्छ केली, त्यात पडलेले दगड बाजूला काढले, त्यातला चिखल बाजूला काढला, आणि त्या टाक्याच्या बाजूनी असे दगड रचले की किल्ल्यात आता परत माती आणि गाळ वाहून येणार नाही. असे उपक्रम करता आले तर खूपच छान, पण आहे ती टाकी खराब होणार नाहीत याची. नाहीतर आपण जिथे खाल्लं ती त्या टाक्यामध्येच ती भांडी घासून ती बुचकळायची, मग ते साबण, माती, चिखल त्या टाक्यामध्ये जातो, पाणी अस्वच्छ होतं. हे जरी होऊ नये असं आपल्याला करावं लागेल. किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथे इतरही पर्यटक येत असतात, इतर अभ्यासक येत असतात, किल्ल्यांवर वेगवेगळ्या कारणासाठी लोक आलेले असतात. त्या लोकांना उपद्रव होईल असं आपलं वर्तन असता कामा नये. दुर्ग भटकंती करताना पूर्वी हा प्रश्न नव्हता, आता तो सुरू झालेला आहे उपद्रव, तर तो होऊ नये. आणि काही काही वेळेला तर 31 डिसेंबर काय त्या दिवसाला सोनं लागलं आहे मला माहीत नाही, पण अनेक किल्ल्यांवर जायलाच बंदी घातलेली असते, कारण लोक तिथे जाऊन नाही ते अनाचार करत असतात. काय तीर्थप्रसाद घ्यायचा आहे तो घरी घ्यावा ना, घरी घ्यावा असंही मी म्हणणार नाही, घेऊच नाही आहे, पण किल्ल्यांवर द्यायसाठी जाऊ नये असं मला वाटतं. अशा अनेक किल्ल्यांवर चांगली झाडं जर आपण लावू शकलो, आमच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने काही 100 झाडं या रायगडावर लावलेली आहेत. तिथे प्रचंड वारा आहे, पावसाळा सोडला तर त्याला पाणी मिळत नाही, पण त्या पाणी घालण्यासाठी तिथे व्यवस्था केलेली आहे, त्याला संरक्षण दिलेलं आहे, पिंजरे तिथे निर्माण केलेले आहेत, त्याच्यात ती झाडं सुखाने वाढत आहेत. आणि असे जर उपक्रम आपल्याला करता आले, विशेषतः फार मोठाले वृक्ष लावायचे त्याच्याऐवजी घायपातासारखी झाडं जर ठिकठिकाणी लावता आली, तर त्यामुळे मातीची जी धूप होते ती थांबवता येईल. आणि टाक्यांच्या वरच्या बाजूला तशी जर आपण झाडं लावली तर त्याचा उपयोग होईल. आता अनेक किल्ल्यांवर आहे, मी एकच नाव घेतो, अंकाई टंकाई मनमाडजवळचा किल्ला. तिथे त्या काही 100 वर्षांपूर्वी ज्यांनी तो किल्ला बांधला, बहुतेक तो ज्या अर्थी तो मुस्लिम कालखंडामध्ये, बहमनी कालखंडामध्ये पण वापरात होता, याचा अर्थ त्याच्याही पूर्वीचा तो किल्ला आहे. किल्ल्याच्या डोंगरावर पडलेलं पाणी एका चारीतून आणून एका तलावामध्ये त्यांनी सोडलेलं आहे. त्या तलावामध्ये कुठेतरी दगड पडलेले असतात, माती साठलेली असते, आपल्याला शक्य झालं तर ते बाजूला करावं. म्हणजे खालचं जे टाका आहे, आधी मनमाडच्या परिसरात पाऊस कमी पडतो, त्यामुळे त्या अंकाई टंकाई त्यातल्या अंकाई किल्ल्यावर हे असं पाणी चारी मागे तिथे आणून ते त्या टाक्यात पडेल असं केलेलं आहे. हे करावं. काही टाक्यांमध्ये खूप वेगळ्या तऱ्हेची जीवसृष्टी बघायला मिळते. उदाहरणार्थ आपण जर कोरीगड म्हणजे शहागड लोणावळ्याजवळचा तिथे गेलो, किंवा पालीजवळचा जो सरसगड आहे, सुधागड लांब आहे पालीपासूनच, त्याला चिकटून जो आहे तो सरसगड, या 2 किल्ल्यांवर फ्रेश वॉटर स्पॉन्जेस म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशी प्राण्यांची जमात आहे. स्पंज हा प्राणी आहे
आणि ते गोड्या पाण्यात फारसे मिळत नाहीत, खाऱ्या म्हणजे समुद्राच्या पाण्यात मिळतात, पण गोड्या पाण्यात मिळणारे स्पंज हे या 2 किल्ल्यांवर आपल्याला बघायला मिळतात. त्या टाक्यांची स्वच्छता करताना त्यांचं अस्तित्व नाहीसं होणार नाही हेही बघितलं जाणं खूप आवश्यक आहे. असे अनेक उपक्रम करता येतील. तुम्ही दुर्गभ्रमंती करणारे लोक आहात, त्यामुळे तुम्हाला आणखीन काही मी फार वेगळं सांगावं असं नाही. तुमच्या दुर्गभ्रमंतीसाठी माझ्याकडून लक्ष शुभेच्छा. आणि ही संधी मला आमच्या बाळासाहेब बलकवड्यांच्या षष्ठब्दीपूर्तीच्या निमित्ताने जी 60 व्याख्यानं होणार आहेत त्यातलं एक पुष्प गुंफायची मला संधी मिळाली. त्यासाठी हे सगळं त्याचं दृकश्राव्य चित्रण करणारे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यकर्ते या सगळ्यांना आणि तुम्ही बघताय म्हणून तुम्हाला तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे एकच शब्द आहे, तो म्हणजे धन्यवाद. धन्यवाद म्हणजे तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो यात वाद नाही. धन्यवाद.